मित्र हो रामकृष्ण हरी. छान गोष्टी या नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजची जी गोष्ट आहे ते आमच्या भागाचं वैभव पारायणाचे आचार्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचे आहे. फक्त गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. आजची गोष्ट पारायणाचे आचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांची आहे. दोन पुंडलिकराय वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. त्यातले पहिले पुंडलिकराय म्हणजे तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वी येचा. म्हणजे भक्त पुंडलिक ज्यांनी आई वडिलांची सेवा करत देवालाही ऋणी करून तुम्हा आम्हासाठी उभं करून ठेवलं ते पहिले पुंडलिक. आणि दुसरे पुंडलिक म्हणजे पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर. याचं कारण साधारणतः 19व्या शतकात ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत नव्हती तर वाचायला कधी मिळणार. ती ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हासाठी पारायणाच्या रूपानं आपल्या जवळ करण्याचं जवळ आणण्याचं काम पारायणाचे आचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांनी केलं. आणि त्यांना पारायणाचे आचार्य तरी का म्हणायचं? त्यांनी पारायण गावोगावात सुरू करण्याआधी ज्ञानेश्वरीची जी पारायणं आहेत ती फक्त तीर्थावर होत होती, गावोगावात नाही. आणि ज्ञानेश्वरी ही तुमच्या आमच्यासाठी इतकी दुर्लभ होती की सद्गुरू दादा महाराज सातारकर यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा होता. सातारमध्ये त्यांनी चौकशी केली की मला ज्ञानेश्वरी कुठं मिळेल. तेव्हा एका ब्राह्मणांच्या घरी ज्ञानेश्वरी आहे असं त्यांना कळालं. तिथं जाऊन विचारलं तर त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला घरात येण्याचा अधिकार नाही. मी ज्ञानेश्वरी उंबऱ्याच्या आत ठेवेन. तुमचं एक पान वाचून झालं की मी पान पलटी करेन, मग तुम्ही दुसरं पान वाचायचं. अशी साधना त्या काळातले लोक करत होते. इतकी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी दुर्लभ होती. ती गावोगावात पोहोचवण्याचं, ती तुमच्या आमच्या घराघरात पोहोचवण्याचं काम पुंडलिकजी महाराज वेळुकर यांनी केलं. ते कुठल्या माध्यमानं केलं तर ते पारायणाच्या माध्यमातून. म्हणून त्यांना पारायणाचे आचार्य असं म्हटलं जातं. 9 जून 1931 साली आई जगूबाई आणि पिता श्री दाजीबा भोसले पाटील यांचे पोटी महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळू या गावी झाला. आणि चुलत्यांच्याकडून त्यांच्यावर रामायण आणि महाभारत या 2 ग्रंथांचे संस्कार लहानपणीच झाले. ते त्यांना ग्रंथ वाचायला लावायचे. वयानुसार शिक्षणही होत गेलं. साधारणतः 7वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं आणि मध्येच शिक्षण सुटलं. त्याचं कारण त्या काळात चालू असलेला स्वातंत्र्य लढा. आळंदी या तीर्थक्षेत्री चुलत्यांच्या बरोबर जे हरिभक्ती परायण होते, वास्करांचे अनुयायी होते, त्यांच्या बरोबर गेलेले असताना एकदा कार्तिकी वारीच्या वेळेस वैकुंठवासी चैतन्य श्रीगुरु तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज तथा आबा यांच्या हस्ते पुंडलिक महाराजांनी माळ धारण केली. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच बदल व्हायला सुरुवात झाली. याच आबासाहेब महाराज वास्कर यांच्याकडून अनुग्रह घेऊन 1957-58 साली श्री क्षेत्र कोल्हेश्वर या ठिकाणी भव्य दिव्य असं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. त्यावेळी त्या पारायणामध्ये वाचन करण्याचं काम पुंडलिक महाराज यांनी केलं. आणि मग तीच दीक्षा घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत राहिले. पण त्याआधी काही घटना ज्या त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या होत्या त्या मला आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे.
म्हणजे मग त्यांची पार्श्वभूमी आपल्या लक्षात येईल. शाळेमध्ये शिकत असताना एकदा सज्जनगडावर जाऊन त्यांनी श्रीधर स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर काशी भारतीजी महाराज जे देवदरीमध्ये अंबेरीच्या घाटामध्ये राहत होते, त्यांच्याही सहवासात काही दिवस त्यांनी काढले. एक दिवस रात्रीचे झोपलेले असताना पहाटे 3 वाजता काशी भारतीजी महाराज यांनी पुंडलिक महाराजांना उठवून त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं, हा एक अध्यात्माचा अमोलिक असा ठेवा आहे, हा तू वाच आणि सर्व समाजाला सांगायचं काम कर. हा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि या ज्ञानेश्वरी पारायणाकडे वळायच्या आधी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात झाला. तो म्हणजे 1948 साली वेळूपासून जवळच असलेल्या साप नावाच्या गावामध्ये दळण दळण्यासाठी महाराज गेलेले असताना गिरणी शेजारी उभे असताना अचानक त्यांचा धोतराचा सोगा त्या गिरणीमध्ये अडकला आणि त्या गिरणीबरोबर महाराज फिरायला लागले आणि अक्षरशः ते रक्तबंबाळ झाले. गिरणी मालकानं समय अवधान दाखवून ती गिरणीचं बटन बंद केलं, पण तोपर्यंत प्रचंड इजा महाराजांना झालेली होती. मग बैलगाडीमध्ये घालून त्यांना रहमतपुरात आणलं, पण कोणताही दवाखाना त्यांना ऍडमिट करून घेईना. मग सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथल्याही डॉक्टरांनी त्या जखमा आणि ते रक्त पाहून निराशेचा सूर आळवायला सुरुवात केली. पण एक योगायोग असा, ख्रिश्चन धर्मातील एक सिस्टर, एक नर्स या महाराजांच्या जवळ आली आणि त्यांनी विचारलं, बाळ, जर यातून तू वाचलास तर पुढं काय करशील? महाराजांनी सांगितलं, जर ईश्वर कृपेनं मी वाचलो तर या ईश्वराच्या कृपेनं मला पुढचं आयुष्य मिळेल. त्या ईश्वराच्या सेवेसाठी माझं संपूर्ण आयुष्य मी वाहीन. आणि ही गोष्ट महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मग कोल्हेश्वरमध्ये जो ज्ञानेश्वरी पारायणाचा वसा महाराजांनी वास्कर महाराजांच्याकडून घेतला, त्याचं अनुष्ठान वेळू या गावामध्ये त्यांनी त्यांच्या स्मशानभूमीत केलं. आणि ते करायच्या आधी त्यांनी तेथील स्मशानभूमीतील एका साधूच्या दृष्टांतानं तिथली त्या अस्थी ज्या होत्या त्या अस्थी गोळा करून सर्वच्या सर्व कृष्णामाईच्या डोहात सोडल्या. म्हणजे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न पाळता स्मशानात त्यांनी जाऊन पारायण केलं. आणि ते पारायण करत असताना सुद्धा केवळ दूध घेऊन अनुष्ठान करून त्यांनी ते पारायण पार पाडलं. आणि मग अक्षरशः महाराष्ट्रभर त्यांचा हा पारायणाचा दौरा सुरू झाला. त्यानंतर एकांबे गावातून दुगी, सासुर्वे, मग हळूहळू नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबईचं सेंच्युरी मिल असेल, गुजरातचं बिल्ली मोरला, खानदेशात, विदर्भात, मराठवाड्यात, कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र हे तर महाराजांचं माहेरघर होतं. अशा ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाचे दौरे सुरू झाले. आणि या ज्ञानेश्वरी पारायणाच्या अनुषंगानं अजून एक जबाबदारी महाराजांच्यावर येऊन पडली आणि ती जबाबदारी होती सातारा जिल्ह्याचे दारूबंदी अधिकारी म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आली. आणि ती कशी आली तर तत्कालीन गांधीवादी नेते आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक बाळासाहेबजी भारदे यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वातला लोकसंघटनाचा गुण जाणून त्यांच्यावर ती जबाबदारी राजकारण धुरंधर आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्याशी सल्ला करून सातारा जिल्ह्याचे दारूबंदी अधिकारी म्हणून महाराजांच्यावर जबाबदारी सोपवली. ती साधारणतः 10 वर्ष महाराजांनी पेलली. मग पुन्हा 10 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याचे दारूबंदी अधिकारी म्हणून महाराजांनी काम पाहिलं. आणि हे काम पाहत असताना ज्या ज्या गावात ते जायचे, व्यसनानं ग्रस्त असणारी तरुण पिढी त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी गोड बोलून
त्यांना त्या व्यसनातून परावृत्त करण्याचं काम महाराजांनी केलं. महाराज फार गोड सांगायचे, ज्याला व्यसन जडलेलं आहे तो सुद्धा एक माणूस आहे, म्हणून त्याला क्रौर्य दृष्टीनं पाहू नका, क्रोधानं पाहू नका, तर त्याला करुणेनं पहा, तो सुद्धा एक माणूस आहे. अशा गोड विचारानं ते त्या काळातील जे तरुण व्यसनी होते त्यांना बदलवण्याचं काम करत राहिले आणि अक्षरशः उद्ध्वस्त होणारे संसार त्यांचं नंदनवन करण्याचं काम महाराजांनी महाराष्ट्रभर अनेको ठिकाणी केलं. हे काम करत असताना महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर त्यांचे डोळे शांत आणि बोलके होते. ज्ञानेश्वरीचा प्रेमरस त्यांच्या संपूर्ण आचारामध्ये भरलेला होता, म्हणून स्वभावात एक रुजुता, गोडवा त्यांच्या होता. त्यांचे जे शब्द होते ना, ते अत्यंत मृदू, मवाळ आणि अत्यंत गोड, पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारे असे गोड शब्द ते वापरत. एकदा त्यांच्याच भगिनी बारामतीच्या खबाप सरलताई बाबर यांनी महाराजांचं वर्णन असं केलं की शांतीला सुद्धा धक्का लागू नये इतकं शांत ज्यांचं बोलणं होतं त्यांचं नाव पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर. मला त्याही पुढं थोडं सांगावं वाटतं की शांतीला सुद्धा ज्यांच्या बोलण्यानं शांत वाटेल असं बोलणं म्हणजे पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचं बोलणं. मी त्यांचं बोलणं 2-3 वेळा अनुभवलं. अगदी कितीही आजूबाजूला दंगा असला, कल्लोळ असला, तरी महाराज बोलायला उभे राहिल्यावर अत्यंत शांतता त्या वातावरणामध्ये आपोआपच प्रस्थापित व्हायला लागायची. ही महाराजांच्या शब्दांची आणि त्यांनी केलेल्या ज्ञानेश्वरीच्या अनुष्ठानाची खरी ताकद होती. आणि त्यांचं वर्णन करताना मी एवढंच करेन, वक्ता दशसहस्रेषु, ते वक्ता तर होतेच, म्हणजे 10,000त एक वक्ता कसा असावा तर महाराजांच्या सारखा असावा. पण सगळ्यात मोठं काम त्यांनी केलं ते म्हणजे नियोजका तत्र दुर्लभा. महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मोठी पारायणं महाराजांच्या अनुषंगानं घडवून आली, त्या मोठमोठ्या पारायणांचं नियोजन करण्याचं काम महाराजांनी केलं. मग ही पारायणं करत असताना स्वर्गीय बाळासाहेबजी भारदे, निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर, बन्सी महाराज तांबे, पद्मश्री उद्धव बापू आपेगावकर, दुंडा महाराज देगलूरकर, बाबा महाराज सातारकर, चैतन्य श्रीगुरु आबासाहेब वास्कर महाराज, तत्कालीन सुप्रसिद्ध असणारे नामदेव महाराज पठाळे, सध्याचे रामराव महाराज ढोक, अशा मोठमोठ्या आसामींना एकत्र घेऊन पारायणाचे मोठमोठे सोहळे आणि काही विद्वान व्याख्यात्यांचाही त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. त्यामध्ये इतिहासाचे गाडे अभ्यासक डॉक्टर आप्पासाहेब पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचा वास आहे असे प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉक्टर युम पठाण, बॅरिस्टर पी.जी. पाटील, अशा वेगवेगळ्या लोकांची मांदियाळी त्यांच्या आजूबाजूला असायची. भागामध्ये त्यांनी काही सवंगडी गोळा केले. त्यामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य माझे पिताश्री ज्ञानोबा माऊली गोजेगावकर तथा बापू, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी विष्णुपंत नाना कदम चिंचनेरकर, दुघीचे विश्वास अण्णा दुघीकर हे त्यांचे पेटीवादक होते. अत्यंत गोड स्वभावाचे आणि अत्यंत सुंदर असे पेटीसाद त्यांना करणारे. आमच्या भागातले मारुती नाना तासगावकर, किसनदादा निगडीकर, अशा वेगवेगळ्या लोकांना भागामध्ये एकत्र घेऊन ते पारायण सोहळे करून आणत. माझे वडील नेहमी सांगायचे, त्या काळातले पारायण सोहळे हे अत्यंत खडतर असत. त्या गावात डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन, कोणाच्या डोक्यावर पखवाज घेऊन, कोणाच्या डोक्यावर पेटी घेऊन, कोणाच्या डोक्यावर टाळ घेऊन ते एखाद्या गावात जात, तिथे आम्हाला कीर्तन करायचं असं सांगत आणि मग कीर्तन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प मांडत
आणि ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करत मग कधी खायला अन्न मिळे न मिळे तरी उपाशी राहून सुद्धा ही पारायणाची साधना करण्याचं काम या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केलं. खऱ्या अर्थानं त्यांनी पारायणाची ही धुरा आयुष्यभर वाहिली. महाराज नेहमी म्हणायचे की ज्ञानेश्वरी वाचणारे पुष्कळ आहेत, ज्ञानेश्वरी ऐकणारेही पुष्कळ आहेत, ज्ञानेश्वरी सांगणारेही भरपूर आहेत, पण गरज आहे ते ज्ञानेश्वरी जगणाऱ्यांची. आणि जनाबाईंच्या भाषेत सांगायचं झालं तरी एक तरी ओवी अनुभवावी अशा लोकांची जास्त गरज आहे असं महाराजांना वाटत होतं. ज्ञानेश्वरी पारायणाच्या अनुषंगानं आपल्याला काय फायदा होईल असं महाराजांना कुणी जर विचारलं तर महाराज सांगायचे की ज्ञानेश्वरी पारायणानं काय मिळतं तर ज्ञानेश्वरी पारायण हे नराचा नारायण करू शकतं इतकी ताकद ज्ञानेश्वरी पारायणात आहे. त्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या अनुषंगानं अखंड महाराष्ट्र पिंजून काढत असताना 1975 साल उजाडलं आणि 1975 साली ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तजन्म शताब्दी सोहळा महाराष्ट्रभर साजरा केला गेला. त्या अनुषंगानंच बाळासाहेबजी भारदे यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये 75 खासदारांच्या उपस्थितीत महाराजांनी एक ज्ञानेश्वरी पारायण दिल्लीमध्ये घडवून आणलं. ज्या ज्ञानेश्वरी पारायणासाठी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणासाठी महाराजांच्या या व्यासपीठाच्या अनुषंगानं वाचायला बसलेले होते. हे पारायण संपल्यानंतर महाराजांना एक आश्चर्याचा धक्का इंदिराजी गांधी यांनी एक ज्ञानेश्वरीची प्रत महाराजांना त्यांच्या कामाची सदिच्छा भेट म्हणून त्यांना दिली. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी सुरुवातीला पारायणाची मुहूर्तमेढ रोवली आणि मग आज ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजते आहे, वाढते आहे, बहरत चाललेली आहे. असे महाराज आयुष्यभर ज्ञानेश्वरी पारायणांसाठी झटत धडपडत जिद्दीनं प्रयत्न करत राहिले आणि असं करत करत हळूहळू शरीर थकायला लागलं. ज्ञानेश्वरी पारायणासाठी चंदनासारखा स्वतःचा देह झिजवणारे पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर हे थकत चालले होते. तरीही शरीरावरचं चेहऱ्यावरचं तेज हे वाढत चाललं होतं. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण ही संकल्पना काय असते ते महाराजांनी महाराष्ट्रभर स्वतः आचरणातून दाखवून दिलं. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. या पद्धतीनं महाराजांनी ज्या ज्या वर्णांना ज्ञानेश्वरी हातात घेण्याचा अधिकार नव्हता त्यांना ज्ञानेश्वरी हातात देऊन पारायणामध्ये वाचायला बसवलं. मग अगदी क्षुद्र वर्णातील असतील, स्त्रिया असतील, सर्वांना ज्ञानेश्वरी पारायणामध्ये वाचनाचा अधिकार दिला आणि त्याही लोकांच्याकडून ज्ञानेश्वरीची सेवा महाराजांनी करून घेतली. 2005 साली 20 डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे कार्यक्रमासाठी येणार होते. पण अचानक त्यांचं येणं कॅन्सल झाल्यामुळे महाराजांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागलं. त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत मंत्रमुग्ध करणारं असं त्यांचं भाषण अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि त्याच भाषणानंतर अचानक त्यांना थंडी वाजायला लागली आणि मला डॉक्टरकडे न्या असं सांगितल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांना अटॅक आलेला आहे. आणि त्या हृदयविकाराच्या झटक्यानेच 22 डिसेंबर 2005 या दिवशी
महाराजांची प्राणज्योत मालवली. महाराजांचं आज पुण्यस्मरण आहे, ते 20वं पुण्यस्मरण आहे. त्या अनुषंगानं मी महाराजांना ही शब्दसुमनांजली वाहत आहे. महाराजांच्या नंतर महाराजांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबानं म्हणजे त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवांनी त्यांची परंपरा पुढं नेत आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे. त्यांच्या घराण्याची वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रभर फडकवणारे संजयजी महाराज वेळुकर हे त्यांचं कार्य निर्विवादपणे निर्विघ्नपणे पुढं करत आहेत. त्यांनाही माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.